रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या कामावरून काँग्रेस आणि कोकण रेल्वेमध्ये दावे प्रतिदावे सुरू झालेत। रत्नागिरी रेल्वे स्थानकाचं छत कोसळल्याचा दावा प्रियंका गांधींनी केला। त्यानंतर कोकण रेल्वे आणि पीआयबीनं हा प्रियंका गांधींचा आरोप फेटाळून लावलाय। कोसळलेलं छत हे रेल्वे स्थानकाचं नव्हे तर पार्किंगचं होतं असं कोकण रेल्वेनं म्हटलंय। केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यावर खापर फोडलंय। महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रेल्वे स्थानकातील सुशोभीकरणाचं काम करण्यात आलं। केरळ काँग्रेसकडून छत कोसळल्याचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आणि प्रियंका गांधींनीही हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। दोन दिवसापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका हा रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाला बसलेला आहे आणि याचाच व्हिडिओ हा प्रियंका गांधी यांनी ट्विट केला। या ट्विट मध्ये त्यांनी असं म्हटलंय की रत्नागिरी रेल्वे स्टेशनचं जे छत आहे हे छत पूर्णपणे उडून गेलेले आहे आणि त्याच्या शीट या उडालेल्या आहेत। त्यामुळे या कामाबद्दल त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे। परंतु यालाच लगेच कोकण रेल्वेने ट्विट करत स्पष्टोक्ती दिलेली आहे की ह्या जे शीट पीओपी शीट ज्या उडालेल्या आहेत या रेल्वेच्या छताच्या नसून रेल्वे स्टेशनच्या छताच्या नसून त्या पार्किंग शॉट मधल्या आहेत आणि हे संपूर्ण जे कामकाज आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीमध्ये येतं आणि हे सुशोभीकरणाचं काम ही पूर्णपणे जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे। त्यामुळे कुठेतरी आता कोकण रेल्वेने ही जी जबाबदारी आहे ही सार्वजनिक बांधकाम विभागावर ढकललेली दिसून येत आहे आणि यातच प्रियंका गांधी यांनी केलेल्या ज्या ट्विटचा हा जो दावा आहे तो खोडून टाकण्याचा या ठिकाणी कोकण रेल्वेने प्रयत्न केल्याचे देखील आता चर्चिले जात आहे। त्यामुळे 2 दिवसापूर्वी झालेल्या या अवकाळी पावसाचा फटका हा कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाला बसला आणि प्रियंका गांधी यांनी केलेल्या ट्विटचा खोडून टाकण्यासाठी कोकण रेल्वेने हे पूर्ण कामकाजाचे बोट आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागावर दर्शवल्याचे दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।